अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी बार्शी तालुक्याचे सुपुत्र सध्या झारखंड राज्याचे ज्येष्ठ सनदी अधिकारी, मिशन डायरेक्टर, जलजीवन मिशनचे विशेष सचिव, पेयजल व स्वच्छता विभागात कार्यरत असलेले IAS अधिकारी रमेश घोलप यांनी त्यांच्या 3 महिन्याच्या वेतनातून 5 लाख रुपये पीडित कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला। गेल्या काही दिवसात महापूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कहाण्या ऐकून त्यांच्या कठीण प्रसंगात एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून कर्तव्याच्या भावनेतून काय करता येईल असा विचार रमेश घोलप यांच्या मनात घोळत होता। बार्शी तालुक्यातील कारी व दैठणे या गावामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना त्यांनी सपत्नीक भेट देऊन त्यांना प्रत्येकी 1-1 लाख रुपयाची आर्थिक मदत दिली। त्याचबरोबर 30 शेतकऱ्यांना प्रत्येकी 10-10 हजार रुपये मदत म्हणून दिली आहे। कारी गावातील शेतकरी कुटुंबातील मयत गंभीर यांची कन्या श्वेता हिने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस सेवेत जाण्याचा निर्धार केलेला आहे। तिच्याशी संवाद घोलप यांनी साधून स्वतःचा आणि पत्नीचा मोबाईल नंबर देऊन भविष्यात कोणत्याही कठीण काळात हक्काने फोन करण्यास सांगितले। स्वप्नांचा पाठलाग करत असताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही मदत फिक्स डिपॉझिट स्वरूपात श्वेताच्या नावावर जमा करून अभ्यासाच्या काळात त्याचा वापर करण्याचा तिला सल्ला दिला आहे। घोलप यांनी दैठणे गावातील मयत शेतकरी लक्ष्मण गावसाने यांचा मुलगी हिच्या शिक्षणासाठी देखील 1-1 लाख रुपयाची मदत सुपूर्द केली आहे। निघून गेलेल्या व्यक्तीची उणी भरून काढता येणार नाही, पण सामाजिकतेचे भान ठेवून समाजातील प्रत्येक घटकांसाठी आपल्या परीने अशा नुकसानग्रस्त शेतकरी आणि कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे घोलप यांनी यावेळी सांगितले।